ओके, ठीक आहे ना. लास्ट लेक्चरला आपण पॉवर फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह पाहिले. आता पुढचा सेकंड चार्ट पॉइंट तोच आहे. पहिल्या चार्ट मध्ये आपण पॉवर फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह पाहिले ना. सेकंड चार्ट घ्या आता. ओके, आता सेकंड चार्ट मध्ये परत हा एफ ऑफ एक्स आणि हा एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे हे फंक्शन आणि हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग इथे आता आपण घेणार आहे ट्रिग्नोमॅट्रिक. मग ट्रिग्नोमॅट्री मध्ये कोणते कोणते फंक्शन आहे आपल्याकडे? साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स आणि कोसेक एक्स. ओके, ह्या सगळ्यांचे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो, इकडे लक्षात घ्या. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो, साइन एक्स. पण नीट ऐका फक्त बरं का, इकडे मी आयडिया सांगतो आता. जर डेरिव्हेटिव्ह घेत असताना बरं की डेरिव्हेटिव्ह घेत असताना ज्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो त्यात जर सुरुवात सी ने झाली असेल तर आन्सरला मायनस द्यायचं. म्हणजे प्लस मायनसचा घोळ तुमच्या डोक्यात राहणारच नाही. म्हणजे इथं काय करायचं? सरळ सरळ इथे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स आहे, पण स्टार्ट विथ सी झाल्यामुळे काय झाला? तो मायनस साइन. बरोबर आहे? उद्योग समजला का? ओके, मग टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. जर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे तर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? कोसेक स्क्वेअर एक्स. बरोबर पहा. पण स्टार्ट विथ सी झाला रे हा, मग याला काय द्यायचा? नाही. ते प्लस मायनसच्या घोळ डोक्यात राहिला का आता? नाही. ओके, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी टाकावर का आता? सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग कोसेक एक्स काय येतो? कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. पण स्टार्ट विथ सी झाला ना परत, म्हणून मायनस. म्हणजे पहा, तुम्ही ज्या ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताय, जर त्या ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शनची सुरुवात सी ने झाली असेल तर आन्सरला कोणतं साइन द्यायचं? मायनस. आणि सी ने नसेल झाली तर ते आहे ते असतं. बरोबर आहे? ओके, मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, हे होतं ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शनचं. आणि आता तिसरा चार्ट, त्याच्यामध्ये आपण घेणार आहे लॉग आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. एफ ऑफ एक्स, एफ डॅश,
म्हणजे फंक्शन तो डेरिव्हेटिव्ह. पहिला घेणार आहे मी लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये येतो ए रेस टू एक्स, आणि लास्ट ई रेस टू एक्स. ओके, आता ऐका बरं का मुलांनो, लॉगची आयडिया खूप सोपी असते. लॉगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय माहिती का, लॉग समोर जे काही असेल ते 1 आपण घ्यायचं. इथं लॉग समोर कोण आहे, एक्स, मग डेरिव्हेटिव्ह काय आला 1 आपण. विषय संपला. हा, आता ए रेस टू एक्स इथे फक्त लक्षात घ्या, इकडे करून ठेवा. ए रेस टू एक्स, इथे ए हा कॉन्स्टंट आहे, ए हा कोणताही नंबर आहे, बरोबर आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह असतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. आता ए रेस टू एक्स होईल ई रेस टू एक्स, हा इथे हाच फॉर्म्युला आपला होईल. काय होईल सांगा बरं, ई रेस टू एक्स इंटू लॉग ई, पण लॉग ईची व्हॅल्यू 1, म्हणजे उरला काय फक्त मला सगळ्यात आवडतं फंक्शन ई रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्हला ताण देत नाही मी, इंटिग्रेशनला ताण देत नाही. आणि अशा प्रकारे फॉर्म्युला. आता यात फक्त मी तुम्हाला 2 मिनिटाचे कायदा सांगतो. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले समजले. आता हे रागा बघ, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, मग 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, इंटिग्रेशन म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह. जर याचा डेरिव्हेटिव्ह हा असेल तर याचं इंटिग्रेशन हे असतं. म्हणजे तुम्ही डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तर इंटिग्रेशन हे तुम्हाला फक्त मी फिजिक्स मध्ये तुमचे डेरिव्हेशन आहेत ना, जिथे इंटिग्रेशन येतं त्या फॉर्म्युल्यासाठी ऍड सांगतो. किंवा समजा साइन एक्स आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, मग कॉस एक्सचं इंटिग्रेशन, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे, मायनस साइन एक्सचं इंटिग्रेशन तुम्ही मायनस कॅरी करू शकता इकडे तिकडे. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे, तर सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन. मग सांगा डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले समजले, इंटिग्रेशनचे पाठ करायची गरज पडणार आहे. ओके, अशा प्रकारे बाळांनो डेरिव्हेटिव्हची बेसिक थेअरी संपली. अडचण काय फॉर्म्युलामध्ये. ओके, आता आपण एक्सरसाइज घेऊया. एक्सरसाइज घेण्यापूर्वी फक्त आपण जे अल्जेब्रा होता डेरिव्हेटिव्हचा तो एकदा लिहून घेऊया. खाली घ्या. आता हा तुम्ही पाहिलाय, 2 थेरम घेतले आणि 2 विदाउट प्रूफचे थेरम घेतले ना, ते आहे अल्जेब्रा. अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह त्यातला पहिला अल्जेब्रा. इफ y is equals to u plus v, then dy by dx is equals to du by dx plus dv by dx. याचा मिनिंग काय, डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर ऍडिशन, आणि इथं तुम्ही सबट्रॅक्शन करतो बा, प्लस और मायनस, चालेल ना. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला सेपरेट होतो, बरोबर आहे. हा, आणि तू सेपरेट कुठं होत नाही तर मल्टिप्लिकेशन. इफ y is equals to u into v, देन मग इथे मात्र डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो का रे, अरे मल्टिप्लिकेशनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो का, नाही. इथे काय वापरावा लागतो, product rule. First function as it is derivative of second function plus second function as it is derivative of first function. आणि याचं नाव काय, product rule. आणि तिसरा क्वेश्चन साठी
आता इथे कसा डेरिव्हेटिव्ह येणार देन denominator as it is derivative of numerator minus numerator as it is derivative of denominator upon denominator square. याला आपण म्हणतो क्वोशंट. आणि चौथा अल्जेब्रा देतो थेरम म्हणून नाहीये. इफ y इज इक्वल टू k इंटू u वेर k इज स्केलर. स्केलर म्हणजे तो कॉन्स्टंट नंबर आहे कोणतरी, पण तो फंक्शनला मल्टिप्लाय मध्ये आला ना रे. जर निव्वळ कॉन्स्टंट आला तर फंक्शन एक्स ला मल्टिप्लाय नाही आला तर डेरिव्हेटिव्ह आपण 0 घेऊन टाकतो. पण जर तो एखाद्या फंक्शनला मल्टिप्लाय आला तर मात्र डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा देन dy by dx इज इक्वल टू k इंटू du by dx. म्हणजे कॉन्स्टंट टर्म वरती त्यावेळेस डेरिव्हेटिव्हचा काही फरक पडत नाही, कारण की तो एक्सच्या फंक्शनला मल्टिप्लाय ना, मग तो बाजूला घ्यायचा पुढच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचा बिंदास. पण मल्टिप्लाय मध्ये असेल तरच फक्त. हा आहे बाळांनो अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह. फॉर्म्युले अल्जेब्रा. ओके, स्क्रीनशॉट घ्या. ठीक है, नेक्स्ट लास्ट पॉइंट एक्सरसाइज 9.2. एक्सरसाइज 9.2. Question number 1. Differentiate. Question number 1. Differentiate the following with respect to x. पहिला त्याचा आन्सर लिहायचं कसं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. डेरिव्हेटिव्हचा आन्सर लिहिण्याचा एक स्पेशल फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट खूप सिंपल आहे. सोल्युशन लेट काय दिलंय तुम्हाला y is equals to x raised to 4 by 3 plus e raised to x minus याचा काय घ्यायचं आपला डेरिव्हेटिव्ह. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण नेहमी असं क्लिअर आहे शॉर्ट मध्ये. ओके, माझ्या लक्षात बरं का वायचा डेरिव्हेटिव्ह घेतो मी d dx of y with respect to x ना डेरिव्हेटिव्ह with respect to x त्याचा मीनिंग असा which is equal to d dx of काय इकडे फंक्शन ओके. मला सांगा ही रायटिंग बुक समजली प्रत्येकाला काय केलं d by dx जो ब्लॅक पेन लिहिलं म्हणजे जो डेरिव्हेटिव्ह दोन्ही साईडचा मी काय घेतला फक्त डेरिव्हेटिव्ह घेतला. आता वायचा डेरिव्हेटिव्ह काय होणार तो होणार dy बाय इथे मात्र आता हा जो डेरिव्हेटिव्ह इथे पहा ही पहिली टर्म ही दुसरी टर्म तिसरी टर्म तिघांमध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन आहे आणि ऍडिशन सबट्रॅक्शनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट
होतो. मग आता हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे, हा डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मला सेपरेट द्यायचा. ऍडिशन सबट्रॅक्शनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो. ओके, मग द्या प्रत्येकाला सेपरेट. म्हणजे इथं काय आला, ddx ऑफ x⁴/3 प्लस ddx ऑफ e⁻x मायनस ddx ऑफ sin. ओके, अडचण बोला बरं. आता इथे मी रफ वर्क मध्ये फॉर्म्युले लिहिणार आहे. पहिले तुम्हाला वाटलं आम्हाला फॉर्म्युले नाही लिहायचे एक्झामला, चालेल, पण आता प्रत्येकाने फॉर्म्युले लिहायचे. इथं आपण कोणते कोणते फॉर्म्युले यूज करणार आहे चेक करू. उचकून वी ह्या काही सवय घाण लागेल, पेपरला मागू उचकून लक्षात. ddx ऑफ x⁻n पहिला फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे रे? n इंटू x⁻. दुसरा फॉर्म्युला 2 नंबरचा ddx ऑफ e⁻x. लक्षात ठेवा, e⁻x जगातलं खूप चांगलं फंक्शन. त्याचा डेरिव्हेटिव्ह पण तोच राहतो, इंटिग्रेशन पण तेच राहतं, टेन्शनच देत नाही हा. मग e⁻x चा डेरिव्हेटिव्ह. आणि तिसरा फॉर्म्युला ddx ऑफ sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? स्टार्ट विथ सी झालेलं नाही, त्यामुळे मायनसचा प्रश्न नाही. बरोबर आहे. आता हे तीनही फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे, अरे माहिती आहे, हे तिन्ही अप्लाय करायचे. पहिला हा फॉर्म्युला, हा. आता ही माझी सवय, ज्या टर्मचा आम्ही डेरिव्हेटिव्ह घेतो ना, तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहित राहतो. आणि म्हणजे प्रत्येक वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतलेली टर्म स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असतो. ओके, हा, करा बरं सिम्प्लिफाय. आता स्क्वेअर ब्रॅकेट काढून टाकू शकतो आपण. हा 4/3 ॲज इट इज. इथं क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे. 4 - 3 1/3 म्हणजे x⁻⁴ म्हणजे हा क्यूब रूट झाला, असेल जर झालेला असेल सोळा झाले, प्लस e⁻x मायनस cos x. आणि बाळांनो संपलं. दिस इज डेरिव्हेटिव्ह. मला सांगा पहिलं एक्झाम्पल डेरिव्हेटिव्हचं अवघड वाटलं? काहीच नाही, विशेष काहीच नाही बाळांनो. फक्त मेन मुद्दा काय की तो अल्जेब्रा डोक्यात पाहिजे, आणि त्यानंतरचा मुद्दा ते फॉर्म्युले डोक्यात पाहिजे. आणि फॉर्म्युले डोक्यात राहण्यासाठी एक पर्याय, सध्या एक्सरसाइज मध्ये प्रत्येक वेळेस फॉर्म्युले लिहित चाला. एक्सरसाइज संपुस्तोपर्यंत फॉर्म्युले तुमचे क्लिअर होऊन जाते. समजतंय? ओके, पहिलं एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? ओके, सेकंड एक्झाम्पल देऊ तुम्हाला. रायटिंग मेथड समजली प्रत्येकाला? सोल्युशन. काय घ्यायचं? डेरिव्हेटिव्ह. मग मध्ये काय लिहिणार? डिफरन्शिएट
with respect to x, y चा डेरिव्हेटिव्ह d dx of y is equals to d dx of root x plus tan x minus x cube. मग y चा डेरिव्हेटिव्ह झाला dy by dx. पुढे मात्र ऍडिशन सबट्रॅक्शन तीन टर्मची ना, ऍडिशन सबट्रॅक्शनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार आहे. करा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. ओके, आता वी हॅव डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येईल रे? 1/2 रूट एक्स झाला फॉर्म्युला आहे. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बोलत चला, एक्स स्क्वेअर एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब किती येईल रे? एक्स क्यूब म्हणजे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरावा लागेल ना, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. हे तिन्ही फॉर्म्युलेचे अप्लाय केले तर काय होईल? रूट एक्स डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर एक्स मायनस एक्स रेस टू 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1. म्हणजे आता सिम्प्लिफाय केलं 1/2 रूट एक्स प्लस एक्स स्क्वेअर एक्स मायनस 3 इंटू एक्स स्क्वेअर अडचण बोला मला सेकंड एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? पुढे नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल झालाय. ओके, थर्ड एक्झाम्पल घ्या. दुसरं इकडचं जरा सोल्युशन स्टार्ट करा. Solution, let y is equals to log x minus cosec x plus 5 raised to x minus याचं काय घ्यायचं आहे मुलांनो? डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट
विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे लेफ्ट साइडला डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x minus cosec x plus 5 raised to x minus. इथे मला एक उद्योग करून घेतो बा फक्त मी या टर्म मध्ये. ही जी काही डिनॉमिनेटर आहे हा जर न्यूमरेटरला घेतला तर पॉवरचं साइन चेंज होईल फक्त ना, म्हणजे 3 into x raised to minus 3/2. पण तिथे तुम्ही रिझनिंग मध्ये लिहून ठेवू शकता 1 upon a raised to m is equal to a raised to minus m. म्हणजे बरोबर होणार नाही. इकडे y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल dy by dx. इथे ऍडिशन सबट्रॅक्शन आहे टर्म मध्ये, कुठे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नाही आलं, मग सरळ डेरिव्हेटिव्ह जो आहे तो ऍडिशन सबट्रॅक्शनला सेपरेट होतो, मग करा सेपरेट. आणि आता बघा इथे हा 3 जो आहे तो स्केलर आहे पहा, तो एकच्या टर्मला मल्टिप्लाय आला ना, हा 3 एकच्या टर्मला मल्टिप्लाय आला, मग याच्यावर डेरिव्हेटिव्हचा काय फरक पडणार का? हा पण जर एकची टर्म नसते आली तर मग याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतं. म्हणजे हा इथं कॉन्स्टंट नाहीये, हा इथं काय आहे स्केलर आहे. स्केलर म्हणजे एकच्या टर्मला मल्टिप्लाय आलेला नंबर, आणि कॉन्स्टंट म्हणजे फक्त नंबर, तो कोणत्याही व्हेरिएबलच्या टर्मला मल्टिप्लाय नसतो. ओके, मग इथे बाळांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 raised to x मायनस 3 स्केलर बाहेर घेतला मी, आणि डेरिव्हेटिव्ह घेणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to minus 3/2. अडचण बोला बरं, अरे अडचण. ओके, आता हे डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी तुम्हाला जे फॉर्म्युले लागतात वी हॅव, तुम्हाला पहिला फॉर्म्युला लागतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, काय येतो 1 upon. दुसरा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स स्टार्ट विथ सी, म्हणजे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x, a raised to x into log of a, आणि लास्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n, n into x raised to n minus 2. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लागतात, बरोबर आहे का? ओके, आता 1 by 1 घ्या. मग therefore dy by dx लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह आला 1 upon x मायनस कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह आला मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स प्लस a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a. इथे a च्या ऐवजी कोण आला रे फक्त 5, मग 5 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 5 raised to x into log of 5 minus 3 into bracket x raised to n चा डेरिव्हेटिव्ह n into x raised to n minus 1, बरोबर आहे. इथे x raised to minus 3/2 आलाय, minus 3/2 into x raised to minus 3/2 minus 1.
मायनस मायनस प्लस 9/2 आणि ते x⁻² -3/2 -1 आहे ना, -2 ने क्रॉस मल्टिप्लाय केलं -3 -2 -5/2 जसा आपण 3/2 वर लिहिला तसा तो -5/2 हा आपण न्यूमरेटर मधून जर डिनॉमिनेटरला आणला तर साइन चेंज होईल ना, म्हणजे dy/dx फायनली काय येईल 1/x प्लस cosec x into cot x plus 5x into log of 5 plus 9/2 into x⁵5/2. एखादा म्हटला सर मला नाही आणायचं त्या x⁵5/2 ला खाली, वरतीच ठेवायचं आहे, काही फरक पडत नाही, चालतं. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये अडचण बोला. आता बऱ्यापैकी मोठे एक्झाम्पल स्टार्ट होऊ राहिले पहा, पण तरी सुद्धा काही एवढं विशेष नाही वाटत राहिलं. विशेष एकच गोष्ट आहे, ते फॉर्म्युले बस, आणि आता फॉर्म्युले सुद्धा पाठ व्हायला लागले, आता आठवायला लागले फॉर्म्युले, मागे उचलायची गरज नाही पडायला लागत. ओके, तिसरं एक्झाम्पल समजलं, चौथं एक्झाम्पल घ्या. Solution, let y is equal to x⁻⁷/3 plus 5 into x⁻⁴/5 minus 5 upon x⁻²/5. Differentiate with respect to x. हे परत मागच्या एक्झाम्पल सारखा तो जो काही x⁻²/5 टर्म आहे ही डिनॉमिनेटरला आहे, ही न्यूमरेटरला घ्या, साइन चेंज होईल x⁻²/5. ऍडिशन सबट्रॅक्शनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो आणि जे नंबर मल्टिप्लाय आले असतील ते स्केलर असणार आहे. फंक्शनला मल्टिप्लाय आलेले नंबर ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येत असतात, म्हणजे पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस 5 इंटू
वी हॅव कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? ओके, काय आन्सर येत आहे? थ्री ने क्रॉस मल्टिप्लाय केलं 7 - 3 4/3 प्लस इथे मात्र 5 ला 5 कॅन्सल होणार ना, म्हणजे उरला 4 × x⁻² 4 - 5 म्हणजे -1/5. इथे मायनस मायनस प्लस 5 ला 5 कॅन्सल 2 x⁻², -2 - 5 -7/5. एखादा म्हटलं सर ओके आला आन्सर, मला नाही खाली वर करायचं काही, चालेल. पण म्हणलं सर ते पॉवर मायनस आहे, बरे नाही वाटत राहील, मग ते पॉवर प्लस करून घेऊ शकतो आपण, dy/dx. ओके, अडचण बोला बरं. प्रत्येकाला उद्योग समजलाय? पुढचं एक्झाम्पल देऊ चल तुम्हाला. ऑनलाईन स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. ओके, एक्झाम्पल नंबर 5. हा 7/7 आहे. इथे इकडे बघा का, x ला पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि हा √x म्हणजे पॉवर किती? 1/2. 1 + 1/2 3/2.
म्हणजे डायरेक्टली आपण लिहू शकतो एक्स रेस टू 3/2 एक्स इंटू रूट एक्स. ते कसं आलं ते प्रूव्ह करून दाखवतो बघा मी तुम्हाला. एक्स रूट एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 1 into x raised to 1/2 which is equals to x raised to 1 plus 1/2 which is equals to x raised to 3/2. आणि आता करा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. सगळे फॉर्म्युले लिहा. इथपर्यंतचा विषय नाही राहिला. इथपर्यंत सिंपल आहे. डेरिव्हेटिव्ह दोन्ही बाजूला म्हणजे दिलेलं यायचं, दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ऍडिशन सबट्रॅक्शनला सेपरेट करायचा. सेपरेट झाल्यानंतरचा मुद्दा आहे तो फॉर्म्युले. पहिला 7 साठी फॉर्म्युला लागणार आहे ए रेस टू एक्स लॉग ए. पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन पुढचा फॉर्म्युला. पुढे पण तोच फॉर्म्युला यूज होईल. त्यानंतर लॉग एक्स. आणि लास्टची टर्म सांगा रे. इथं मला सांगा एक्स आहे का मल्टिप्लाय मध्ये वगैरे. मग ही काय कॉन्स्टंट टर्म. आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ समजा कॉन्स्टंटला जर मी सी म्हटलं तर आन्सर काय असतं. लक्षात ठेवा ज्या टर्म मध्ये एक्स नसतो त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. करा बरं अप्लाय करा फॉर्म्युले. ओके सगळ्यात पहिले पहिली टर्म ऍड होती. सेवन रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 7 प्लस 7 इंटू एक्स रेस टू 6 ना मायनस इथे 3 ला 3 कॅन्सल 2 ला 2 कॅन्सल आणि इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल. 2 ने जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल 3 - 2
अपॉन 2 म्हणजे x रेस टू 1/2 मायनस आणि प्लस 0 आणखी सोपं काय वाटलं तर असं लिहिता येऊ शकतं. हे आन्सर झालेलं आणखी असं लिहू शकता तुम्ही. मायनस x रेस टू 1/2 म्हणजे काय? म्हणजे सगळा खेळ कोण कुठे फक्त फॉर्म्युलांजवळ आहे. फॉर्म्युलांच्या वरच्या स्टेप पर्यंत विशेष काही नाहीये. फॉर्म्युलांच्या खालच्या स्टेप मध्ये विशेष काही नाहीये. फक्त मेन आहे ते फॉर्म्युला आठवले पाहिजे. आणि मी तुम्हाला काय म्हटलो ते फॉर्म्युले जे मी रफ मध्ये लिहितोय ब्लॅक पेन ते तुम्ही एक्झामला लिहिले नाही तर चालतात. पण माझं म्हणणं असं आहे लिह फॉर्म्युले मेन्शन करणं नंतर आन्सर लिहिणं सगळ्यात चांगली स्टेप का तर आपलं पण चुकत नाही. तुम्हाला पण कळतं का तुम्ही काय करू राहिलेले. काही वेळेस मनातल्या मनात फॉर्म्युला घेताना चुकू शकतो. अप्लाय करताना ऍट टाइम तुम्हाला एवढे फॉर्म्युले अप्लाय करायचे चुकू शकतात. पण पहिले लिहिलेले असले तर मेन्शन फॉर्म्युला यायला अडचण जात नाही. इथे 6वं एक्झाम्पल आहे तुम्हाला होमवर्कला आहे. एक्झाम्पल ऐकून घ्या वाटलं तर. एक्झाम्पल नंबर 6 y इज इक्वल टू एक्झाम्पल नंबर 6 आहे y इज इक्वल टू 3 cot x minus 5 into e raised to x 5 into e raised to x plus 3 into log x minus 3 into log x minus 4 upon x raised to 3/4 3 cot x minus 5 into e raised to x plus 3 into log x minus 4 upon 4x raised to 3/4 ओके जमेल सर करायला. ठीक आहे. हे एक्झाम्पल होमवर्कला उद्या प्रॉडक्ट रूल क्वेश्चन रूल आणि उद्यापासून मिक्सिंग एक्झाम्पल सुरू होतील. ओके.